हा बोला ना मॅडम. कुठं जाऊ? इकडे संभाजीनगरला होतो. असं आहे का? काय हम्म. कुठं राहिलंय आपलं? आपलं आता साहेब ना उद्या येतील एखाद दिवस. हां. हां उद्या भेटून नाही तर मग परत येईल. बरं 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 बरं. मग काय हां. लयच माग लागले ना, बेजार करायला लागले मला. नाही मी पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला आहे. आलाय ना? हां त्या पत्ता कट केला ना ते बाकीच्यांचे. केले का? केले मग लगेच ते केलं मी. साहेबांनी बोलली त्या दिवशी असं असं हां. ओके म्हणले. तू म्हणशील तसं म्हणले. हां चल. जे ऐका ना, जे आलते ना, किती जण आलते तुम्ही म्हणले? 4-5 जण होते ना. पाटीलेले होते बरं का ते. बरं झालं काय तुम्ही बोलले नाही. हां पाटीलेले होते. पडेल होते ना. हां. तुम्हाला तेच त्यामुळे सांगायचं होतं मला, त्याच्यामुळे 2-3 फोन लावले होते. हां नाही ते म्हणलं की हा बघा एक आहे का एक्साइटमेंट कोणाला व्हायला पाहिजे. हां. जे नवीन आहे त्याला. हां. आपण तिथं मला तिथं पूर्ण सगळंच माहिती मला. मी एक्साइट कशामुळे हो? नाही फक्त मी आहे का एक मागं पुढे हे केलं, हां. अंदाज घेतला त्यांचं बोलण्याची स्थिती हे ते हां. काय माहिती. आपण डिसिजन घेणार आपण नाही तर हां बरोबर आहे. मालक ते आहे. त्यांनी म्हणले करा नाही म्हणले नाही. हां बरोबर. त्यांना फक्त सांगणं काम आहे आपलं. चुकीची माहिती द्यायची नाही. तेवढं आपलं काम करायचं आपण फक्त. हां बरोबर आहे. जे सत्य आहे ते. हां, जे आहे ते सत्य आहे. ते म्हणलं काय करायचं म्हणलं तुम्ही सांगा. नाही तू ठरव म्हणे. मला योग्य वाटत नाही म्हणलं. हां. हां हां. मग योग्य वाटत नाही ना म्हणले. हां. जाऊ दे म्हणले. हो हेच नको म्हणले. एंटरटेन करत नको म्हणले. हां हां. ठीक आहे म्हणलं. आपलं हे बघ म्हणलं. ठीक आहे म्हणलं ओके. हे तर सर सांगितलं असतं ना, असं असं आहे म्हणून. हे तर सगळं सांगितलेलं मी. मग तर खुश झाले असते. कशी मजा लय तोरा साहेब लय झाली म्हणजे त्या फॉर्म मध्ये तर. असं आहे का? उद्या येणार आहेत काय? उद्या नाही तर परवा दिवशी येणार होता. हां. हां आता आज संध्याकाळी निघते. मला फोन करतील ते हां हां. निघले तर मी मग जाऊन भेटणार. बरं बरं. आणि आता ऐका ना, हां हे झालं तरी बी आपल्याला ते पोरगा तिथंच ठेवायचं आहे. आपल्याला काही चेंजेस करायचं नाही. तुम्हाला लक्षात येतं का? हां. आपल्याला काही चेंजेस करायचं नाही. सगळं जसं तसंच ठेवायचं. हां ना हां हां. आपल्याला काहीतरी म्हणजे काही चेंजेस नाही करायचं. फक्त आपल्याला जे पाहिजे ते घ्यायचं. हं. त्याला जे पाहिजे ते द्यायचं आणि विषय संपला तिथं. त्याचा आपला काही संबंध नाही. ते म्हणतो मी बीडमध्ये बी येतो तुम्हाला तसं काय वाटत असलं तर मला काय अडचण नाही बाबा. म्हणलं ते मला तुमच्यावर भरोसा आहे अमोलराव. ऐका ना हां. त्याचं आपण बघितलं तर किती ताकद दम आहे. नाही ते नाही का बीडमध्ये बी यायला तयार आहे ते आपल्यासाठी, काय अडचण नाही. त्याला म्हणलं बीडमध्ये होईल नाही तर गेवराईमध्ये तुझ्या गावाकडं नाही होणार म्हणलं. नाही तर गावाकडं नाही. हां मी सांगितलं ते मला तयार आहे. मी बीडला तुम्ही म्हणल्यावर मी बीडला यायला तयार आहे. मला काय अडचण नाही. हां पण तिकडे नाही येणार म्हणलं मीच जाणार नाही तिकडे. मी काय ज्यावेळेस ठरवायचं आहे का हां. त्यावेळेस आपण चांगलं हे ठरवतो. मामाला यांना त्यांना बोलून आपल्याकडे भरपूर जागा आहेत बीडमध्ये पण. हा ना हा ना. फक्त आपल्याला ऐका ना, त्या बिचाऱ्याला काही धोका नाही द्यायचा. हो पाटील तसं कमी करलं नाही धोका म्हणजे त्यांना धोका म्हणजे तुम्हाला धोका मला धोका आहे ना ते. हा ना हा ना हा ना. हा मग असं कसं नाही तिथं विषय नाही. तसलं काही नाही. हा बघा तसलं आपण पडत नाही बरं का ते लफड्यामध्ये. हा नाही नाही. हां तसलं काही नाही अजिबात. तसं मनामध्ये आणू नका. तुमच्या समोर सगळ्या गोष्टी चेकिंग होईल. सगळ्या गोष्टी होऊन बस का तुमच्या मनात जेवढे डाऊटच का ऐका माझ्या मनात काहीच नाही तुमच्याविषयी. ऐका ना त्याला काय म्हणा तुझ्या मनात जेवढे डाऊटच का सगळे आधी क्लिअर कर नंतर बाकीच्या गोष्टी करू. नाही त्याच्या मनात काय नाही. ते माझ्या शब्दावर तयार आहे. काय अडचण हा ना मग तिथं समोर आलं का जेवढे पण त्याला काय वाटत असेल त्या पद्धतीने आपण सगळे डाऊट क्लिअर करू का नंतर मग बाकीचं आपण बघूया. नाही ते समोर नाही. ते समोर नाही येत. ते समोर नको म्हणतोय मला. हां समोर कशाला आता ज्यावेळेस आपल्या विषय करायचा त्यावेळेस समोर यावं लागेल. ज्यावेळेस विषय करायचा त्यावेळेस हां हां हां. ते डायरेक्ट साहेब आता कशाला आता त्याला बोलायचं नाही. डायरेक्ट सगळं झालं का हां सगळं झाल्याच्या नंतर त्याला बोलायचं डायरेक्ट. हां हां हां. त्याला काहीच बोलायचं नाही. ते नाही म्हणते ते म्हणते मी नाही येणार तिकडे. मग ते घेऊन कोण जाणार म्हणा.
कोणतं बाकीचे त्याचे गोष्टी ते आणणं देणं. ते म्हणतो तुम्हीच घेऊन या. बरं ठीक आहे चालतं बघूच मग आपण तसं. हां तुम्ही तसं सांगा तसं म्हणतोय. आपल्याला काय घेणं आपल्याला काही अडचण नाही. आणि साहेबाला मला काही टेन्शन नाही काय नाही बीडमध्येच हे करायचं म्हणा सर आपल्याच हातात आहे. ते बाकीचं बघूच आपण. नाही नंतर काही अडचण नाही. हा ना हम्म. बघा मग रविवार पुष्कर तरी शुक्रवारचं काय होईना आता गेलं तरी. माझ्या अंदाजे रविवारी व्हायला पाहिजे सगळ्या असं गोष्टी clear. बरं बरं बरं. कारण मुंबईला गेलते का नाही मग काय नंतर भेट झाली ती नाही मी फोनवर बोललो होतो. असं आहे का हां ते बरं झालं तुम्ही इंटरेस्ट घेतला नाही ते जे आलते त्यांच्याकडे ते पाटील आले होते त्या. काय आपण तेव्हाच कळतं आपल्याला. माहिती ते कोणामार्फत आले काय केले कसे आले. हां ते तपास काढा कोणामार्फत आले ते बडे म्हणून आहे एक. हां बडे कुठला वनबेऱ्याचा बडे आहे. हां 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 त्याच्या मार्फत आले होते त्याचे मित्र. फक्त आले असते तरी बी एक त्यांच्याकडे काही नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं मला तपास लागला की स्पॉट त्यांच्या बोलण्यातूनच 100% दिसत होतं आपल्याला. हां हां त्यामुळे जास्त एंटरटेनच नाही केलं. हां ना बघू जाऊ दे. बघत मग तुम्ही कुठं गावाकडेच का? हां गावाकडेच कापसाचं गतोडे नेतो ना घरी आता. हां वापस आता हे कापसाचं गतोडेच नेतो आता काय काम नाही काय नाही झालं का बघू. उद्याच्याला होईन बघा. बरं ठीक आहे. बघू फोन करतो तुम्हाला उद्या परवा बरं झालं की. चालतं ठीक आहे.